आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। श्रीभवानीशङ्कराय नमः। श्रीमात्रे नमः। चातुर्मास व्रतानुष्ठानांतर्गत सुमार अंशस्ताती उपासना प्रधान ऐकू येतच की म्हणूची वैयक्तिक उपासना असता वाढवूंची असता चातुर्मासांतू जप इत्यादी गायत्री जपू इष्टमंत्र जपू कवच पाठ इत्यादी अभिषेक रुद्र अभिषेक प्रिय अभिषेक करेताती सामूहिक असता सामूहिक अनुष्ठान इत्यादी मठांतू चलत असता ती कोण साधक येतात की तांतू भाग घेतात ती तशें एक वातावरण निर्माण जाता। खंयचे साधक येतात ती आजुनिके साधनेंतू प्रवेश जायना ती लोकांक सुद्दां एक उत्साह येता। जाताच न्ही मठांत एक शुद्धीकरण पयलें मागीर कोयर काडचो इत्यादी पावित्रीकरण दिव्यतेचो आनी शक्ती संचार मात्र शिवसंकल्पनेच जाता स्वाम्यांगेल्या अनुग्रहानेच हें सिद्ध जातस। ताचो लाभ घेवच्याक चातुर्मासांतू आमी चड प्रयत्न करतात। तांतू मागीर शास्त्र चिंतन जावंका देवाल चिंतन चड जावंका म्हणूची स्वाध्याय इत्यादी एक प्रणाली आसा। वस्तुतः स्वाध्याय केलें मोक्षशास्त्राणाम अध्ययनम वेदांत चिंतन मोक्षशास्त्रांचें अध्ययन। आतां मोक्षशास्त्रांचें अध्ययन कोरका वेदांताचें अध्ययन कोरका म्हळ्यार एक अधिकारूय जावंक पडटा आनी सहजतया तांतू प्रवेशूय जायना बोर जाता अभ्यास ना जाल्यार संस्कार ना जाल्यार। वेदांत चिंतन म्हळ्यार जगन मिथ्या ब्रह्म सत्यम आनी ईश्वर आनी जीवांत ऐक्य स्थापित करची प्रणाली। सो ते न इति करून सगळें नेगेट करतोची वैराग्य वाडयतोची महावाक्यांचेर चिंतन हांतू ती एक रसता सहजतया येनी म्हण जाल्यार आचार्य प्रणीत कसलो स्तोत्र आसत की ताजेर आमी चिंतन करता ती अर्थ जाता स्वय आचार्यांगेल द्वारा रचित स्तोत्र असता ती भावपूर्ण असता ती खंयचे एक देवाल रूप घेवन चिंतन असता तांतू देवीला सुफाव जा कृष्णाला सुफाव सांगा शिवानंद लहरी सो शिवचिंतन जाता। ते शिवचिंतन जाताना वैर करता हांगा भाई दिसतास का हांवें ऑफ करूं येता आयकतास की तुमकां मातशें आयकतास न्हय सायवाय करूं जाता न्ही मस्त सायव करता सो ते सायव करतना आनी कोणाल की चिंतन जावं नजो सो तत्वचिंतन ताका मस्त ताची आवश्यकता आसा। सायव कोरून शुद्धी कोरून मागीर उपासनेन चित्त एकाग्रता हाडून मागीर केलें तत्वचिंतन जावंका। बट सहसा तत्वचिंतनांत मन लागना म्हण जाल्यार हें भक्तीपूर्वक जे स्तोत्र आसा ती ताजें चिंतन केल्यार आमगेली उपासना पुश्ट जाता। सहज आमी जी उपासना करता आसा ती आनी ती उपासना आमकां व्हरता सुद्दां एक तादात्म्यांतू ऐक्यांत व्हर ना ती उपासना साध्यस की आस न्हय उपासन करता ती मस्त कलकी एक सिद्धी खातीर उपासन करता ती शक्ती प्राप्त करून हांव म्हणलेलें जावंका म्हणून प्रयत्न करता ती आनी मागीर गाडी खंयकी वचून शिरकता। आचार्यकृत स्तोत्रांचें अध्ययन कर न्ही म्हणून आमी उपासन करतात म्हळ्यार स्तोत्रांचें एक अनुसंधान करता ती ताच्यान भक्ती येवंका जा फायनली केल्लें जीवनाचें केल्लें लक्ष्य आसा की तें प्राप्त जावंका त्या उद्देशान जीवनाचें लक्ष्य आमकां स्पश्ट ना जाल्यार त्या स्तोत्रांत हगूर स्पश्ट जावचें सुरू जाता। ब्रह्मात्म ऐक्य स्थापीत करचें सामर्थ्य
ह्या स्तोत्रांतू आसता. म्हूण ह्या स्तोत्रांचें चिंतन केल्यार सुद्दां एक प्रकारचो स्वाध्यायू म्हूण येता. तर श्री शिवानंद लहरीन तुले आचार्य कृतमेरी भाष्यकारांनी हे स्तोत्राची रचना केल्या. आदिशंकराचार्यांनी भवानी शंकरांगेर दर्शन करतची स्तोत्राची रचना जाल्या. हातूंत शिवानंद लहरी शिव शिवतत्व ताचो एक आनंद आसा आनी तो आनंद कशी अनुभवांत येता लहरी रुपेण वेव्स ऑफ ब्लिस. साधकाक तागेलो मार्ग प्रशस्त करूंक परत परत सत्संग जावंक पडटा, परत परत एक संपर्क जावंक पडटा आपणाले इश्ट देवता सांगाती. नाजाल्यार जिवनाचे एक त्रास त्राहीन तूं सगळें जोळून वता भक्ती आनी. सो वेव्स ऑफ ब्लिस एनगल्फ म्हणटात दी साधका when he goes through these stotras also, and suddenly he is awakened. Are bhai, the purpose of life is this. So all my activities, they may seem varied, but all only enable me to move forward in this. सेव करतना अशीचे म्हणणे मस्त क्षेत्रांत सेव करपा पडटा जाल्यार अंततो गत्वा मगल चित्तशुद्धी जाता आसा, मगल बुद्धींत एकाग्रता येता आसा आनी गुरु वाक्य अर्थ जाता आसा. तावळी एक बरेंची. स शिवानंद लहरी शिव आनंद लहरी. शिवाल आनंद आसा, विशय आनंद आसता सगळ्यांकय गोत आसा जाल्यार क्षणीक आसता, गॅरंटीड न्हय. विशयाचो आनंद मस्त भूक जाल्या तावळी बरेंच रांदप कोण की वाडलें तावळेक आनंद आयलो ते खाणांतू आनी आनंद आयल पेटाक सुमार खाल्लें मागीर यो दवा नाका पुरोची तशें जालें. सो ते विशय आनंद म्हणटा तितल्यांची वेरी लिमिटेड. सो अशी अनुभव जायना. पूण साधक म्हणटा आय डोंट वॉन्ट टू बी limited to Vishaya Anand because I'll never be fulfilled. And am I supposed to remain unfulfilled my whole life? No. Then let me seek something that will really fulfill me. Then hagurta एक spiritual discipline येवच्या सूर जाता. तांतू अशी स्तोत्र मस्त उपादेय सिद्ध जाता ती. गुरुंगेल स्मरण करून स्वाम्यांगेल स्मरण करून हाजेर हगूर चिंतन सूर करूया. तुमकां थोडेच एक संकलन दिल्लें अशें दिसता. सम सिलेक्टेड वर्सेस एटलिस्ट आज 2-3 पुणीक करूया. कलाभ्यां चूडालंकृत शशिकलाभ्यां निजतपः फलाभ्यां भक्तेषु प्रकटितफलाभ्यां भवतु मे शिवाभ्यामस्तोकत्रिभुवनशिवाभ्यां हृदि पुनः भवाभ्याम् आनन्दस्फुरदनुभवाभ्यां नतिरियम्. इयं नतिः नमस्कारू. इयं ही नती हो नमस्कारू कोणाक कलाभ्यां. ते दोग जाणांक कोण दोग जाण शिव शक्ती भवानी शंकरू तांकां हो नमस्कारू. कल्याक कलाभ्यां खंय हाचेर मागीर चिंतन करूया. चूडालंकृत शशिकलाभ्यां चूडामणी स्थान चूडास्थान तांक दोग जाणांक कोणाल की मस्तक चंद्र शशिकला द्वारा अलंकृत आसा. कळता आसा न्हय अर्थ जाता आसा शब्दांचो अर्थ जाता आसा चूडा अलंकृत शशिकलाभ्यां. शशिकलाभ्यां कोणाल की मस्तक मेरी ईश्वराले आनी पार्वतीले भुवनेश्वरी देवी आसा स्वतंत्र ती महाविद्या तिगले चूडालंकृत आसा ती तशीची भवानी शंकर आसाची. सो तशी कोणाल ते मस्तक शशिकलाने अलंकृत चंद्रमान अलंकृत आसा तशी शिव आनी पार्वतीक भ्याम दोग जाणांक शिवाय शिवायै असल्यार शिवाय म्हळ्यार ईश्वराक शिवायै देवीक शिवाभ्याम म्हळ्यार दोगय जाणांक शिव आनी शिवा शिव आनी शिवा अर्थ जाताच न्हय. शिवा म्हळ्यार स्त्रीलिंग देवी शिव म्हळ्यार पुरुष शंकर भवानी शंकराक हांव नमस्कार करता.
फलाभ्याम निज तपः फलाभ्याम निज आपणाले तपः फलाभ्याम आपणा तपाचे परस्पर फल परस्पर तपाचे फल मार्मिक शब्द सती ह्या प्रथम श्लोकांतू आचार्यकृत स्तोत्र शिल्मिती सगळं वस्तू प्रतिपादन जाल्या सो पहिले समज अर्थ कोण घेव्या श्लोकाचा निजतप फलाभ्याम इयन्नतिही हो नमस्कारू कोणाक त्या दोग जाणांक कोण की परस्पर ती तप करता सती एकमेकळ्या खातीर आनी तांकां तें फळ मेळटा तशी दोग जाणांक नमस्कारू अर्थ जाता आसा अर्थ जायनी म्हण जाल्यार थोड्याचे पौराणीक चिंतन करपा पडटलें तें करया मागीर भक्तेषु प्रकटित फलाभ्याम भक्तां खातीर भक्तांतू समाची प्रकटतया फळ कोण दितकी तशी शिव आनी पार्वतीक इयन्नतिः भवतु मे ही मगल नती नमस्कारू हो मगल नमस्कारू ते दोग जाणांक आस तीं कशें आसा ते शिवाभ्याम शिवाभ्याम परत द्विवचन संस्कृतांतू अन्वय करतना एक दंडान्वय म्हूण आसता ते कशी श्लोक असे की ते एक शब्दाचो अर्थ करतो वचो आतां मी लगभग तशें करता सती मागीर खंडान्वय करता ते सिलेक्ट द वर्ड्स put them in a structure you can understand and understand the meaning. So right now it is just dandanvay. Shivabhyam, Shiva ani Shivaka, dog zananka, magal ho namaskaru. Astoka tribhuvana Shivabhyam, Astoka samast tribhuvana, Mangal Shivabhyam, Mangal kartalyanka ho namaskaru. Hrudhi punaha bhavabhyam. मगल हृदयांतू पुनः स्फुरित जातले ते तत्व शिव आणि पार्वती तांक नमस्कारू आनंद स्फुरदनुभवाभ्याम आनंदाचे एक स्फुरण रूपेण ती प्रकट जातात मगल हृदयांतू तशी तांका नमस्कारू सो हंतु नतिः इयं भवतु इयं मे नतिः भवतु इयं ही नतिः म नमस्कारू स्त्रीलिंगांतू नमस्कार नतिः नमन भवतु जावो कोणा खातीर कोणाक जाव हो नमस्कार कोणाक हांव अर्पण करता आसा कलाभ्याम संपूर्ण कलाचे स्रोत आसा भवानी शंकर शिव पार्वती तांकां कला रूपेणच हांव ग्रहण करता एज अ सोर्स द फाउंटन हेड ऑफ ऑल कला मॅनिफेस्टेशन ऑफ ऑल कला म्हणटात तुमी कल्चर एक्सेट्रा स्रोत तांकां हांव नमस्कार करता तशीच मागीर पौराणीक दृश्ट्या ध्यान करतना कशी चंद्रचूड जावन आशिल्ली शिव आनी पार्वती तांकां हांव नमस्कार करता तशीच मागीर निज तप फलाभ्याम आपणालेच तप आपणालेच तपाने तांकां मेळ्ळ्या मागीर शिवाल तपाने ताका शिव तिका शिव मेळ्ळा आनी ईश्वराल तपाने ताका पार्वती मेळ्ळ्या तशी परस्पर एक घनिश्ट संबंध म्हूण द्योतीत जाता आनी एक कलें अगाध प्रेम तांचे भितर ताणें द्योतीत जाता तें आमकां भक्ती रुपेण प्राप्त जाता अर्थ जाता आसा विचार करा ती स्निग्धता प्रेम मकलें म्हणून थंय थान आमकां प्रेम प्राप्त जावचो भक्ती प्राप्त जावची सो पौराणीक हातूं तुमकां गोत आसा सती वियोग जायना फुडें कशी एकदम निर्गुण निराकार भ्रमण करूसूर केलो ईश्वराने पौराणीक स्तरार सांगल्या सगळें उच्चाटन कोण वचलो ध्यानस्थ जावन बसलो कले नाका म्हणून तिगलें अवतरण अनिवार्य जालें शक्ती शिवाय ईश्वरू कांय उपयोग ना म्हणून तो आपणांतूच मस्त मागीर जगाक कलें शक्ती संचार जावंका ते कला येवंका आमकां पावंका अनुग्रह जावंका म्हणून सगळं देवानी परत तिगल एक ध्यान करून तिगल स्तुती करून परत तुवें
जन्म घेऊ का म्हरी व्यक्त जावं का शिवान तुंच लीन राबू नज म्हण प्रार्थन करना पडकल जाल्लें पर्वतनंदिनी हिमवान पुत्री जावन आयली आनी हिमवान पुत्री जावन येतना पयलीं हिमवानाक वॉर्न केलें न्हय अशें जावचें आसा म्हणून तांकां म्हणलें देवी गीतेन तूं ना ना जायना तान म्हणी धन्य हांव जाल्यार एक तूं पयलो जल्म घेतलो दक्ष प्रजापतील घरा तागल कल अवस्थ जल्म गोतस हांग मगल कुटुंबेन जन्म घेवचें आसल्यार तुगल वास्तवीक स्वरूप कलें म्हाका दाखय मागीर आय विल बी एबल टू हँडल यू नाजाल्यार तूं लपमान जाल्यार फजिती सो तशी ज्ञान प्राप्त केलें हिमवानाने मागीर तेणें घेतला सो पार्वती मागीर पार्वती ईश्वर प्राप्त्यर्थ तिनकल केलें पयलें यो अच्छा तिजे द्वारा पयलीं कल करून घेतलो देवानी ते सगळें कल म्हणटा ती द प्लॉट नाटकाचें सगळें देवांक गोतस आशिल्लें ईश्वर आपणांत मग्न आसा पौराणीक स्तरार हो पार्वती थंय जन्म घेतला आनी एक मिनट ना मागीर ईश्वराक चिकेची ध्यानांतन काड का न्हय तागल दृश्टी तिगल दिकान वच का न्हय देवानी षडयंत्र केलें तिक पेटयलें ईश्वरा लागीं कामदेवाक पेटयलें प्रच्छन्न निप्पून ताणें बाण मारलो ईश्वराक कळ्ळें कल की गडबड आसा म्हणून ताका थंय कामदहन कोण सोडलो आनी परत ध्यानस्थ जालो तावळी पार्वतीन तप सूर केलें काणी त्या काणयेंतूय कितलो एक अर्थ आसा म्हणून इंद्रिय म्हळ्यार दैवीक आमगेली इंद्रिय ताचे एक एक इंद्रियाचे शब्द स्पर्श रूप रस गंध आमी ग्रहण करता ती जगाक द सेन्सीस सो दे हॅव देर देवताज अधिष्ठात्री देवता अँड वॉट डू द सेन्सीस शो यू द एक्सटर्नल वर्ल्ड इजंट इट शब्द स्पर्श रूप रस गंध हें घेवन आमगेलें जगत आसा आनी त्या इंद्रियांचे अधिष्ठात्री कोण देव सो देव केन्ना ईश्वराक वशांत करूंक पळयता ती दे विल ट्राय टू मेक एवरीथींग एज एट्रॅक्टीव एज पॉसिबल दॅट इज वॉट हॅपन्ड दे सेंट पार्वती ट्रायंग टू ल्युअर ईश्वर आउट ऑफ हिज दॅट डिडंट वर्क आउट इट मिसफायर्ड कंप्लीटली द वेरी डिझायर फॉर पार्वती डिसपियर्ड वॉज बर्न्ट कामदेवाकच भस्म केलें तावळी पार्वती तिका कळ्ळें आनी ती म्हणाली तपान मात्र ईश्वर प्राप्ती साध्य आसा अशी सगळें बहिर्मुख जावंचे वचचें ना म्हूण मागीर तिणें तप सूर केलें त्या तपश्चर्यांत मागीर ईश्वराक येवंकाच पडलें तिगेलें पाणी ग्रहण केलें वय की ना सो निज तप फलाभ्याम हें अत्यंत एक स्थूल स्तरार म्हण येता ते कुमार संभवान तूं इतलो गोमटकून तें प्रस्तुत केलें शिवशक्ती एक परिणय कशी जाल्लो म्हणून आमकां इतलेंची आमी शिव प्राप्त्यर्थ प्रयत्न करतात शिव म्हाका दी ऑस्पिशियसनेस इन लायफ म्हाका एकलें बरें करचें आसा आय एम हॅपी आय वॉन्ट अदर्स टू बी हॅपी I give something to somebody, I want that person to feel happy about it. If that person says, oh, I already have it, yaar, what is this? Finished, khalas. Or itlen dilve ani thode dive chilme tesh म्हळ्यार तांत एक शिवत्व येनी मंगलता येनी न्ही सो वेन I want to do something for others तपश्चर्य करका पडता सिम्पली ट्रायंग टू ग्रॅटिफाय द सेन्सीस इज नॉट गोइंग टू हेल्प साधकाल दृश्टीन तशी ते अर्थ घेवंका पडता शिवशक्ती हांतो सो तशें आसतना पार्वतीन तप करून शिवप्राप्ती केली आनी ईश्वरान सुद्दां आपणा तपश्चर्यानेची पार्वती पाणीग्रहण ताजे ती साध्य जालें सो परस्पर निज तपाचें फल तांकां प्राप्त जालें ईश्वराल तपा मेती पार्वती पार्वती तपा मेती ईश्वर मग थंय तप करता मेकलें मस्त अगाध प्रेम म्हणटात न्ही दिसता तोच प्रेम मगल जीवनांतू भक्ती रूपेण येता कळतस वाय दिस पर्टिक्युलर है निजतप फलाभ्याम इज वन इंडिकेशन दैट फॉर शिव प्राप्ति टू ब्रिंग दैट ऑस्पिशियसनेस इन लाइफ I have to generate strength. If I am weak, I cannot help anybody else.
आय विल गेट कंटॅमिनेटेड, आय विल बी डिस्टर्ब. कोणाकय दुःखस म्हणून निवारण करवं जाल्यार आपण दुःखी जावन बसल्यार कसलो उपयोग. सो स्ट्रेंथ, शक्ती जागरण. शक्ती जागरण जावन मागीर बुद्धी ना और शिवदर्शन ना म्हण जाल्यार ती शक्ती घेवन यू डू वॉट आय एम सेईंग म्हण तितलें जाता. यू बिकम व्हेरी डिमांडींग. दॅट इज ऑल्सो नॉट गुड न्ही. सो ग्रँड एक बॅलन्स आसता, कितलें करचें आनी केन्ना सोडचें जिवनांतू. शिव आनी शक्ती, that Shiva Shakti principle works at every level. सो तशी हांगा आमी तें जिवनांत हाडूंक प्रयत्न करतात. कला संपन्न आशिल्ले, कलाचे स्रोत जावन आशिल्ले शिव आनी शक्ती, तांकां हांव नमस्कार करतां. चुडा अलंकृत तांगेलें एक अधिदैव रूप आसा, भव्य रूप आसा. जप करतना तें ध्यान करून हांव केल्यार तांगेले एक संपर्क जाता. तशी उमा महेश्वर भवानी शंकरांगेर हांव ध्यान करतां, तांकां नमस्कार करतां. परस्पर अत्यंत श्लिष्टशील मिती शिव आनी शक्ती, तांगेल जे एक प्रेम आसा तें म्हाका भक्ती रुपेण प्राप्त जाता. यू नो, भक्ती करतात आमी साधक, उच्च कोटीत साधक केन्ना वस्तुतः एक संपर्क जाता, तागेल उपासनेन तीव्रता येयली म्हणा फुडें प्रगती जावच्या सूर जाता. त्या वेळार ताका आपणाचेरीची एक लज्जा येवच्या सूर जाता. मगल भक्ती म्हाका इतलें क्षुद्र, I don't even have the capacity to love. My love is so demanding, or it is subject to so many conditions. In a fraction of a moment, I can lose the capacity to love also. Kale ek zale, I love somebody, that somebody says something, suddenly it is gone. Tashi zata, isn't it? So it's like fickle asa. So how do I generate this divine love called bhakti? Anugrah aslyar matra sadhya sa. Tashi tam anugrah घेवन निजतः फलाभ्याम फल असं त्या आमकां भक्ती रुपेण प्राप्त जाता. कळतस की अल्टिमेटली साधकाक ही रियलायझस इट इज द लव ऑफ द गुरू दॅट इज गायडिंग हिम, नॉट हिज पर्सनल लव एट ऑल, बिकॉज इट्स सो मीगर इज येट. ऐक्य जावच्या सूर जायना फुडें, आपणाल अहंकार लीन जावच्या सूर ना जायना फुडें मागीर वस्तुतः भक्ती येवच्या सूर जाता. अहम अहम म्हळेलें कमी जायना फुडें, शिव 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 जायना फुडें मन तावळे तें एक वस्तुतः भक्ती प्रकट जाता. म्हणून तशी ताचे खातीर तप करता हें एक हांगा संकेत आसा. भक्तेषु प्रकटित फलाभ्याम, भक्तांक फळ दितलीं तीं आसा तीं तांकां आमी नमस्कार करतात. शिवाभ्याम, शिव आनी शिवा ईश्वरू पार्वती तांकां हांव नमस्कार करता. अस्तोक त्रिभुवन शिवाभ्याम, समस्त त्रिभुवनांक बर करतले शिवम करतल खंयचें तत्व आसा ते दोग जाणांक हांव नमस्कार करता. पुनः भवाभ्याम, आनंद स्फुरद अनुभवाभ्याम उत्पन्न जातलीं तांकां हांव नमस्कार करता. आनी मागीर आनंद स्फुरद अनुभवाभ्याम, आनंदाचें स्फुरण जाता चिंतन, दिव्य चिंतन करतना संपर्क जातना देवालो त्या वेळार ते एक अनुभूती जी आसा आनंदाची, शुद्ध आनंदाची, अनटच्ड और अदर नॉन डिपेंडेंट ऑन एनीथिंग एक्सटर्नल, एनी सिच्युएशन और वॉट एवर, नॉट डिपेंडेंट ऑन दॅट. ते एक आनंदाची अनुभूती सात्विक स्तरार जाता. तशी त्या रुपेण प्रकट जातल शिव आनी पार्वतीक हांव नमस्कार करता. अर्थ जाताच की खंय अर्थ जावचें बंद जालें खंयच्या स्तरार. एक प्रतिपाद्य विषय हो भक्तेषु प्रकटितफलाभ्याम, भक्तांक फल दितलीं. मग हें कोण वाचयेद, अधिकार कोणाल आसा, भक्त असल्यार हें स्तोत्राचें चिंतन करयेद. आनंद स्फुरद अनुभवाभ्याम, आनंद रुपेण ते जिवनांत ती प्रकट जाता. ती हें आमगेलें जीवन एक प्रयोजन म्हण येद, सच्चिदानंद स्वरूपता शुद्ध आनंद रुपेण आमकां तांगेलो अनुभव जाता. हें प्रयोजन हें स्तोत्राचें ध्यान करचें. शिवाभ्याम, ईश्वर आनी पार्वती हें एक विशय जाला ह्या स्तोत्राचो. तांगेलींची चिंतन अत्यंत सूक्ष्म स्तरारी आनी मागीर दैवीक स्तरारी आनी पौराणीक स्तरार सुद्दां हाजें चिंतन ह्या दोन तत्वांचें खंयचें शिव आनी पार्वती तांगेल जावचें ह्या स्तोत्रांत. नती ही मगल आनी तांगेल संबंध कशी सिद्ध जाता, हा मगल नमस्कारान. बिकॉज आय टर्न टू देम, हांव नमस्कार करता
तवळ तो संबंध सिद्ध जाता. सो अधिकारू, प्रयोजन, विषयू आणि संबंधू हे सगळे अंश असतात ती पुस्तक वाचतना आज विषय कल्लो कोण वाचेद हें प्रयोजन केल्लें अशीं निमगूंच आसता पुस्तक वाचतना. तें सगळें हें प्रथम श्लोकांतूंची दिल्या. आचार्य कृत न्ही म्हण ते एक श्लोकांतूंची हें दिल्या. द्वितीय मागीर करया. वील गो जम्प टू दी थर्ड. तशी अशी आसा. त्रैवेद्यं हृद्यं त्रिपुरहरम आद्यं त्रिनयनम जटाभारोदारं चलदुर्गहारं मृगधरं महादेवं देवं मयि सदय भावं पशुपतिं चिदालंबं सांबं शिवम अतिविडंबं हृदि भजे. त्रैवेद्यम हे शिवतत्वचं हाजे वर्णन तुमकां खंय प्राप्त जालें टीव्हीर पळयल्लें. त्रैवेद्य. त्रयी म्हळ्यार वेद. वेदांतू हांगेलें प्रतिपादन केल्ल्या. ईश्वराल अशें आराधन कोरका. ईश्वराल स्वरूप केल्लें. अंततो गत्वा ईश्वर आनी मज्जांतू संबंध केल्लो. आत्मरुपेण ग्रहण करचें शिकयल्या वेदांतांतू. हें खंय मेळटा? वेदांतू. वेद म्हळ्यार त्रयी. ऋग्यजु साम वेद ताका त्रयी म्हणटा ती. त्रैवेद्यम. That which is known through the Vedas, that which is not necessarily perceived or felt or something like that, then how do I know it? Through the Vedas. The knowledge that is imparted through the Vedas, when I meditate on that, I realize it. So that principle which is known through the Vedas. Traivedyam. Praman. हाजेर विचार केला की प्रमाणाचेरी प्रमा मेरी ज्ञान. प्रमाकरणम प्रमाणम. इंस्ट्रुमेंट ऑफ नॉलेज. आतां मस्त धग्गस कोण सांगलें? वेद वाचकावे ना कल्याक आय फील इट. त्वचा त्वक प्रमाणम. इतलो हांग बसले आनी ती कशी गतस कोणें सांगलें अरे हांव पळयतस चक्षुः प्रमाणम. आय डोंट रिक्वायर द वेदास. तशी म्हाका लोक बसल्या ती दिसतस. आनी मागीर की उलयले आयकतस. एक एक इंद्रिय एक एक ज्ञान दिता. तें प्रमाण. चक्षु द इंस्ट्रुमेंट ऑफ नॉलेज ऑफ सायट. विशय पळोवचे. दोळ्या द्वारा म्हाका विशय दिसता. कान्ना द्वारा दिसना. कान्ना द्वारा आयकता. स्पर्श केल्या त्वचाने म्हाका स्पर्श जाता. जिव्हाने रस अनुभव जाता. परमळ घ्राणेंद्रियान जाता ती. हे 5 इंद्रिय काम करतस ती. एक एक ॲडमिक्स्चर जायना. अचानक सकाळी उठून कान्नान पळोवचें सूर करना कोणें. दोळ्यांनी पळोवचें आसता. वय की ना. इंद्रिय कशें आपापणा क्षेत्रांत सीमेत आसा ती. इंद्रियांचे परे जे आसा तें प्रमाण थंय करतल. प्रमाण करतल म्हळ्यार वेद. आनी वेद मागीर आमगेले इंद्रिय द्वारा कसले ग्राह्य आसा की थंय हस्तक्षेप करना. वॉट इज discerned through the senses, there the Vedas don't interfere. So anything that is necessarily beyond the senses, Atma Tattva, Shiva Tattva, Veda Pramana. थंय वेदानेच आमकां तें ज्ञान प्राप्त जाता. मागीर the requisite sadhana has to be done to make it your own. Make sense? So हें त्रैवेद्यम. शिवतत्व, भवानी शंकर हें तत्व कसलें म्हळ्यार 3 वेदांत सांगिल्लें तें तत्व. तशी हृद्यम. अत्यंत प्रेमास्पद आसा. ताजो अनुभव जाल्यार महान संतोष जाता. सगळं दुख्ख निवारण जाता. संत महापुरुषांगेल्या जिवनांत आमी पळयल्या. तांगेल तें एक आनंदाचो अनुभव इत्यादी हृदय जावन आसा. त्रिपुरहरम पौराणिक स्तरारी. त्रिपुरांचो नाश करतलो तो ईश्वरू. त्या असुराले एक असले 3 पुरां तो गुप्त जावन बशिल्लो आनी आतंक करता आशिल्लो. ते 3 पुरांचो नाश करून त्या असुराक नाश केलेलो कोण? ईश्वरू. ताका नमस्कार करता ती. त्रिपुरारी. त्रिपुर हरण करतलो. सूक्ष्म स्तरार हाजे आमी कशें चिंतन करता ते मस्तपण केल्या म्हणून निमगीत आसा ती. त्रिपुरहरम.
स्थूल सूक्ष्म कारण, स्थूल शरीरस सूक्ष्म शरीरस कारणस, तशीची जागृत स्वप्न सुषुप्ती 3 अवस्था आसा ती. अच्छा, खंयच्याच घेवया, त्रिपुर पुर शरीराच घेवया, पुरीशेते इति पुरीशः. शरीर, हें शरीर असं नॉर्मली हांचे म्हाका पळयता असो हांव शरीर विथ रेफरन्स टू बॉडी जाता. सो शरिरांतू स्थूल शरीर असो, सूक्ष्म शरीर आनी कारण शरीर, दे आर ऑल कोश भायरचे, आनी भितरतान तेका चैतन्य आसा. शरिरा संगातीच आयडेंटिफिकेशन जाल्यार मागीर चैतन्याचो अनुभव जायना. सो ते 3 पुरांचो नाश करचे म्हळ्यार हू रिवील्स दी चैतन्य, cuts off your obsession, your identification with the bodies, and then you realize, oh, I was never touched by prarabdha, I am much beyond that, I am Shiva. As long as you are connected or rather identified with the upadhis, then you have to go through all the joys and sufferings that the particular upadhi, the body, is subject to. The moment you realize that is just a vehicle at the most, but you are not touched by it, Shiva Swarup म्हणच भितरी आनंदाचो अनुभव जाता. सो ते 3 स्तरार आयडेंटिफिकेशन आशिल्लें नाश करता तो त्रिपुर हर जावन आशिल्लो, आद्य शक्ती जावन असो, अनादि म्हूण येद अथवा आदि म्हूण येद, थंय थानूच सगळें सृश्टी इत्यादी सृश्टी स्थिती लय जाता. तशी ईश्वराक हांव नमस्कार करता. त्रिनयनम, 3 नेत्रांचो, नेत्र म्हळ्यार नॉर्मली पळोवनच्याक वापरता ती 3 नेत्र. त्यावेळी आमी हाजेर विचार केला, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती स्वरूपेण जगत व्यक्त करता आनी जीव भावेन अनुभव करता. Isn't it so? So I say this person is alive. Kashi? Because he can think, he can see, he can feel. Isn't it? He has the capacity to understand, jnana shakti. He has the capacity to have desires, and zaunka, hanakka. And he has the capacity to work towards the fulfillment of those desires. So हे 3 इच्छा शक्ती, ज्ञान शक्ती आणि क्रिया शक्ती असं म्हणून जाल्यार जिवीत म्हणून आमी घेता ती. ते शक्त्यो खंय थान येता ती? त्रिनयनम, त्रिलोचनाल्याक थान. तागल देयर इज मॅनिफेस्टेशन्स ऑफ चैतन्य, इच्छा शक्ती, ज्ञान शक्ती, क्रिया शक्ती. चैतन्यान थानूय येवचें, जड पदार्थान तसं ना तें. सो त्रिनयन, इट इज हिज तागल दृष्टी, एक्सप्रेशन सगळं म्हूण येद, म्हणूच तें नयन म्हूण घेतलें. कळतं असं? विचार करात. जटाभारोदारम, जटाने अलंकृत अशी कॅस सोणी ती कॅस वाढल्या ती जटाधारी जावन असं तपश्चर्याचे लक्षण, योग भूमिकेचे लक्षण. मग शरीराचे ध्यान कमी जावन तप निरत असताना जट आणि बांधून घेऊन दीर्घकालपर्यंत तप करता ती योगी वर्य. तशी हो जटाभारोधारम असं ईश्वरू ताका आमी नमस्कार करता ती. चलदुरगहारम आणि चलद उरगहारम, रग पोटार चमकतले सर्प, तशी चलद हालत आशिल्ले जिवीत सर्प तागेले अलंकार जावन आसा ती, हार जावन आसा ती, तशी ईश्वरा गेले आमी ध्यान करता ती. आतां अशी ह्या 3य श्लोकांत जे वर्णन केल्या हे साधकाक अर्थ जाता. ईश्वर म्हणच भितर समाधीस्त आशिल्लो, ध्यानस्त आशिल्लो, जटाधारी, त्रिनयन, चंद्रचूडा संपन्न जावन आशिल्लो, तागेलें आभूषण म्हळ्यार वृश्चिक आनी सर्प तशें जावन आशिल्लो. मृगधरम, भवानी शंकर वयचे हातांत कल धरता मृग, मृग म्हळ्यार हरण. हरण म्हाका कशी चंचल खावचे पिवच्यान तुमची, थंय एक वाघ बसला आनी ताका कसलें चिंतना, तशी एक मृगाल अवस्था आसता. सो जीव तशीची जीव भावांतू आत्मतत्व स पाप तशीची भटक रहा है म्हणटा ती तशी परिस्थिती आसता. केन्नाची की अंतर्मुख जात की तावळ त्या हरणाक कळता, त्या आत्माक कळता, अरे मगल अधिष्ठान कोण ईश्वरूची म्हणा. तावळी एक मन प्रसन्न जावच्या सूर जाता. तावळ ती प्रार्थना, हांव पशु आनी तूं पती, हे पशुपती हांव तुगे लोणची, ही भावना भक्ती उत्पन्न जाता. मृगधर जावन आसता. महादेवम, सामान्य न्हय, महादेव तो सगळं सृष्टी स्थिती लय निग्रह अनुग्रह करतलो म्हणून महादेवम. देवम दिवी क्रीडायाम,
चैतन्य एक एफल्जंट ईश्वराला ध्यान करतना प्रकाश रूपेण नाजा नाद रूपेण पयली अनुभूती जावच्या सूर जाता, स्पंदन जाता, नाजाल्यार नाद आयकूनच्या सूर जाता, नाद आंतू मन समाहित जायना पडे प्रकाश रूपेण तो दिसता. इंडिकेशन्स ऑफ प्रोग्रेस इन योर इंटरनल साधना. सो देवम, द एफल्जंट वन, the one who radiates light, because it is perceived as light. There is no other way to describe it. Initial kale ek sampark zatana, definitely not darkness. So devam sadaya bhavam majir anugrah kartala pashupati takka chidalambam hriday bhaje. Hridayantham takka namaskar karta. Chit alambanam, he is the एक आलंबन सपोर्ट जावन आसा कशी चैतन्य रूपी सपोर्ट. द फाउंडेशन, द वेरी कल म्हणटा दी फॅब्रिक ऑफ क्रिएशन कॉन्शियसनेस तो आलंबन जावन आसा. अथवा आमी शरण वच मेरी पैशांत वता ती, आमगे लोक म्हणून तांत वता ती, आनी खंयचे परिस्थितींत वता ती, देवान तूं शरण वचना पडे, आमगेल मोह सुट्टू सूर जाता आनी चैतन्य मगल स्वरूप म्हण कोळू सूर जाता. अल्टिमेटली यू हॅव टू परफोर्स टेक रेफ्यूज इन दॅट चैतन्य ओनली. दॅट इज वाय इज द चिदालंबनम, द चैतन्य सपोर्ट ऑफ लायफ. हांव बरोबर तें एक अनुभव येवच्या सूर जाता साधकाक. सांबम स अंब, देवी समेत आशिल्लो भवानी शंकरू, ताका हांव नमस्कार करता. शिवम, शिवम इज द ऑस्पिशियस मंगल. अतिविडंबम हृदय भजे. अतिविडंबम, ये तो विडंबना है भैया, क्या है म्हणटा तें कल है, कल म्हणू कळना, अर्थ जायना. हय, कोणाक शुद्धी येनी और भक्ती ना तांकां अतिविडंबम हें सहन जायना. डजंट मेक सेन्स कल्लें म्हणून. तशी विचलित कोण सोडता, मोहित कोण सोडता, तो ईश्वरू. माया शक्तीन तुमची बद्ध कोण घालता तो ईश्वरू. आनी विचलित जाता मन, विडंबनाशी दिसता, सार्थकताच कसल्यान तुय ना. देर इज नो फुलफिलमेंट एट एनी स्टेज म्हण तशी एक परिस्थिती येता साधकाल जिवनांत तूं. आनी ताजे नंतर कल जाता तो शरण वचूंक शिकता. कल्ल्या म्हूण मागोत ना, आय कॅनॉट डिफायन यू बट आय बिलोंग टू यू, प्लीज हेल्प मी. मागीर तें एक आत्मबल वाडू सूर जाता आनी मागीर तो चिदालंबन जावन प्रकट जाता जिवनांत. कळटा आसा. हृदय भजे. ह्या तृतीय श्लोकांतू मस्त शब्द सती एक एक शब्दार आमी केन्ना अनुसंधान करू सूर करता ती, त्या आमगेले इश्ट कसलें ते खंयचे स्तर आरे आमी आसा ती इत्यादी कळू सूर जाता. आतां अर्थानुसंधान करता सती मनन साधकाक स्वतंत्र रूपेण करका पडटलें. चलदुरगहारमाचो अर्थ कला सांग पळया. ईश्वरू हां हां तें कल्लें ताजें उरग. तें चलद उरग हारम 3 शब्द आयले. राजू आम जागी आस की. हां बंकेश्वर माम सांग पळयात. हां हार कोर नाशिल्लो. हारम कीदृशं हारम, चलद उरग हारम. उरग आनी कशीच चलद, चलद उरग हारम जिवंत आशिल्लें, ते मुवींग. नाग म्हळ्यार आमगेले हातूं शास्त्रांतू शक्तीचें प्रतीक जावन आसा ती. सूक्ष्म शक्त्यो नागाचे, दे रेप्रेजेंट पावर्स, शक्त्यो. सो ही इज द रेफ्यूज ऑफ ऑल दी सिद्धीज एंड शक्तीज ऑल्सो. चैतन्य, तो चैतन्य आशिल्ली ती सगळं नाग ताजेर अवलंबीत जावन आसा ती, ताका अलंकार जावन आसा ती. ते चैतन्यांतच शक्ती येता ती, सगळ्यो सिद्ध्यो इत्यादी. आनी त्या सिद्ध्यो represented by the sarpa, nag ityadi, तागेले आंगारी आभूषण जावन आसा ती. ही इज नॉट ट्रबल्ड बाय दॅट. जडत्व येवचे भितरी भंय दिसता सर्पा पळयल्यार, चैतन्य आशिल्ली ती तो आलंबन जावन आसा त्या शक्त्यांचे सुद्दां. तशी तो आमगेलो ईश्वरू भवानी शंकर, ताका आमी नमस्कार करता ती.
तें शिव आनी शक्तीचें. शिवाभ्याम म्हळ्यार तेची टेक्निकल जाता म्हणून सांगना न्ही, बट हेंची सांगता पडटा. शिव एंड शक्ती म्हळ्यार एक डेफिनेशन, शिव पुल्लिंग, लॉर्ड शिवा. शिव इज कैन बी सीन एज शक्ति एट रेस्ट, and Shiva, Lord Shiva in action will be Shakti, Shiva. म्हणून ते दोन्ही डिस्टिंक्ट म्हूण करूं जायना. सो एक स्तर आरी कायनेटिक एंड पोटेंशियल म्हूण येता, बट इट बिकम्स वेरी मेकॅनिकल आनी डिस्टन्स्ड, वेर एज दिस इज इन दी चैतन्य लेवल. अहम रूपेण ते ग्रहण करता. सो तशी करूं येता. म्हणून प्रपंचोपशमम शांतम शिवम म्हूण सांगल्या. प्रपंचाचो उपशम खंयच्यान जाता, हे सगळे अपियरन्सीस आसा ती, दे रिजॉल्व, दे डिजॉल्व इनटू द सबस्ट्रॅटम. खंयचें अधिष्ठान आसा, दॅट इज शिवा. मेरी आमी एकदम जागी जालें बा, नकलें भयंकर एक सोपान पळयलें. सोपान खंय आसा? खंय आसा म्हकलें? खंय ना. म्हज्या हातूंच हांव पळयलें, म्हज्या हातूंच लीन जालें, हांव आतां स्वस्थ जालां. तशी हें एक मायाजनित विश्व प्रपंचाचे एक अनुभव जाता आसा. ते परत शांत जायना फुडें, शांत तत्व मेकलें शिव. तशी बट शिवची ते प्रकट करता नवें, तागलीची सृश्टी नवें, तें खंयचे शक्ती घेवन करता, तो शक्ती रूपेण करता. सो शक्ती अधिष्ठानातील शिव तत्वनातील शक्ती मेरी अचिंत्य, विचारू करूं जायना तशीची. आनी शक्तीनातील शिवाल आमी चिंता न करूं जायना, कित्याक आमकां तें प्राप्त जायच ना. इफ आय डू नॉट जनरेट द शक्ती, तप कर न्हू, उपासन कर ना, तिलें शक्ती जागरण कर न्ही म्हूण जाल्यार शिवप्राप्ती इम्पॉसिबल. अगदी शांत मेरी आयदर शिव और शव, कसली शक्तीची गरज ना. मडा बसला थंय तशी. शक्ती जागरण जाल्यार मग येता यू गेट पॉयज. खंयचे स्तरारी अच्छा हात धरला समज, होल्ड युअर हँड स्ट्रेट, कल्या कडकडता आसा, शक्ती ना. शक्ती ही दौर्बल्य. शक्ती असल्यार समज धरू जाता हात. स्थूल स्तरार तशें आसा, मानसीक स्तरार तशेंची, इमोशनल स्तरारी तशीची, आध्यात्मीक स्तरारीची साधकाक शक्तीला अनुग्रह जाल म्हूण जाल्यार शिवप्राप्ती साध्य आसा. अर्थ जाताच की अगदी सरल चिंतन हें बेज म्हणटात, ह्या चिकेची स्पश्ट जावचें सूर जाल्यार तुमगेलें साधन हेतून तीव्रता वाडटली, दुराग्रह वाडचना. साधन हेतून म्हाका जावं का म्हणून एक पण तो आग्रह चड जाता, साधन कमी जाता, ताका दुराग्रह म्हणटा. ती दुराग्रह सुट्टा कल्या मारी हें तत्व म्हजे लागीं आसा, मगल हृदयांतूच म्हाका हाजो अनुभव करूं जाता. जायना म्हळ्यार मगलेंच एक मना चांचल्य आमी ती. सो लेट मी डील इफेक्टिवली विथ इट इंस्टेड ऑफ डिमांडिंग इट और सेइंग आय एम नॉट बीइंग ब्लेस्ड और गायडेड. सो अशी चिंतन हें अनिवार्य जावन आसा. मेक सेन्स नवें. कितले पण जाता, एक उद्वेग येता, इतलें केलें आजून एक कले मेळ्ळी, शांत रावा. कितल्याक म्हळ्यार समाहित जाता मन, काळजी, व्यथा आनी एक व्यग्रता सोडता, आनंदाचो अनुभव जावचो सूर जाता. बट दॅट कम्स विथ सस्टेन्ड उपासना. तें करता त्यामुळे ते गमटेंची एक रसता येवच्या सूर जाता. आज इतलें दवरया, 40 मिनट मात्र जालें. जाल्यार मुखार करया. हें चिक्केच टेक्निकलशें जाता. मागीर तांतूं एक चड माधुर्य येता, कल्या मारी इश्ट आनी साधकाल संबंधू आनी ते कशें वाडोवचे ती प्रक्रिया दिल्या. तावळ ते एक आनंदाचो स्पश्ट अनुभव येतलो. कले नेमगूंचे शिल्की हां तूं, कले सांगचे शिल्की. हां भाई करेक्ट. भवानी शंकराय नमः. आमगेल मठ परंपरेंतू मठ देवता, प्रधान देवता म्हळ्यार ईश्वरूची जाल्यार अद्वैत संप्रदाय आशिल्ली ती भवानी शंकर उचित. थंय देवी आसची, तिगेलो अनुग्रह जावंकाची म्हणूची भवानी शंकर. सांब सदाशिव, स अंब सदाशिव आशिल्लो तो,
ताका आमी नमस्कार करता ती. म्हणूची भुवनेश्वरी, राजराजेश्वरी, स्वाम्यांनी श्री सिद्ध केलेली मी ती राजराजेश्वरीला. सो तांतो एक अयो भवानी शंकर देवान राजराजेश्वरील करता आसा ती भुवनेश्वरील करता हांवें केलें की चेंज जायना ना, चेंज जायना ती आसा ती. वी आर probably emphasizing one aspect of Shiva. We require the Shakti. समाजांत एक जागृती जाय. शक्तिहीन समाज जाल्यारी, दौर्बल लायल्यारी तांतू एक विक्षेप मात्र वाढता, मन समाहित जायना आनी शिव प्राप्ती जायना. म्हणूची एम्फसायज करून तिगल एक वात्सल्य, तिगल एक साधन करून ती ऐश्वर्य प्रदान करता. हां, मनाक एक समाधान जाता, मागीर संतुष्ट मन सहजतया शिवचिंतन करच्यान तूं समर्थ जाता. संतुष्ट म्हळ्यार अलम बुद्धी. अलम बुद्धी म्हळ्यार पुरो अनुभव केलो जगांत आनी इतलेंच मेळचें आसा. आतां म्हाका शिवदर्शन जाय म्हणटा तशी ती दिता. सो शी ते शक्ती जनरेट करना फुडें आमगे हगूर लक्ष ती शिवमय करता. म्हणूची भवानी शंकर वंदे म्हणटा ती आनी भवानी शंकराय नमः दोन्ही जाता. देव भवानी शंकर उमा शंकर प्रधान जाल्यार तो भवानी समेत आशिल्ली मी ती प्रातःकाल स्तोत्रांतून इत्यादी जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वर इत्यादी म्हणटात. दोगांकय नमस्कारू. आनी तूं सूर करतना तशी दोगांकय घेवन मागीर हगूर शिवपरक जावचें आसा जाल्यार शिवानंद लहरी, सौंदर्य लहरी न्हय. सौंदर्य लहरीन देवील प्राधान्य येता. ह्या स्तोत्रांत ईश्वर तत्वालेंची प्राधान्य येतलें. म्हणून ते हगूर जटाभारो धारम इत्यादी सण सूर जाले लक्षण. हगूर यू विल बिल्ड लायक दॅट. सो आमी जप बसताना कल पयलीं समाहित जाता ती थंय जाता आसा शक्तीच अनुभव जाता आसा वय की ना. शक्तीन हें शरीर स्थिर जाता आसा. शक्ती संचार सूर करता ती चक्रांचे अनुसंधान करून वय की ना. आनी आचमन प्राणायाम आनी दिग्बंधन करून शक्तीचें शिव वहें सगळें शक्ती वय की ना. हें शक्ती क्षेत्र इट कम्स विदिन द ज्युरिस्डिक्शन ऑफ शक्ती. कलकी एक नेगेटीव आसा म्हळ्यार शक्ती न्हयचे आमी तें काडका पडटा. तें एक दिग्बंधन घालून मागीर शिवचिंतन करूंक आमी प्रयत्न करता ते वय की ना. सो ते शिवशक्ती केन्नाय जिवनांत तूं येता आसता. बरें काम करका बरेंची शक्ती जाय. आतां शक्ती मात्र असल्यार त्या शक्तीन कल करचें म्हाका जाय हांव तें करता. बरें मागीर पळया कोण कोणालें चिंतन करता खंय की वता गाडी. शिवशक्ती जाय मंगल उद्देशू आनी तें सिद्ध करूंक शक्ती वाडतना तें आनी मंगलता येवंका जिवनांत. दॅट इज वॉट हॅपन्स. जय 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 हर. शिवशक्ती हांगेल ध्यान केल्यार मृत्युंजय जावन ती सिद्ध जाता. ती मृत्युंजय म्हटलें जिवनांत एक सुख शांती दितलें तत्व. मृत्यूक हरण करतलें. अनंततो गत्वा आपणाल आत्मस्वरूप आसा त्या साधकाक सिद्ध कोण दितल तत्व मृत्युंजय. जय 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 मृत्युंजय हर. जय 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 मृत्युंजय हर. हर 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 गौरी शंकर. हर 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 गौरी शंकर. जय 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 मृत्युंजय हर.
गङ्गातरङ्गिततुङ्गजटाधर गङ्गातरङ्गिततुङ्गजटाधर तुङ्गजटाधर पिङ्गजटाधर तुङ्गजटाधर पिङ्गजटाधर गगनकलेवर गजचर्माम्बर गगनकलेवर गजचर्माम्बर जय 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 मृत्युञ्जय हर 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 गौरी शङ्कर विशाल त्रिशूल कपाल करधर विशाल त्रिशूल कपाल करधर कपाल करधर कपाल मृगधर कपाल करधर कपाल मृगधर कराल गरलालंकृत कंधर कराल गरलालंकृत कंधर जय 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 मृत्युंजय हर 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 गौरी शंकर रक्षसुरक्षित भुवन महेश्वर रक्षसुरक्षित भुवन महेश्वर भुवन महेश्वर भुवन मनोहर भुवन महेश्वर भुवन मनोहर शिव सर्वेश्वर संवित् परावर शिव सर्वेश्वर संवित् परावर जय 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 मृत्युंजय हर 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 गौरी शंकर मृत्युंजय हर गौरी मृत्युंजय हर मृत्युंजय हर मृत्युंजय हर मृत्युंजय हर जय 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 मृत्युंजय हर महादेव।
आत्मज्ञान आत्मप्राप्ती ते जीवनाचे लक्ष असल्यारी जीव भाव अंतस्थाना ते प्राप्त जावं का मेरी मार्गदर्शनय जाय परत परत तशीची साधनेन तो एक उत्कर्ष येवं का ताचे खातीर हे चातुर्मासात अशें व्रतांतू साधक मेळ न्हू कितलो प्रेरणा जाता की ते प्राप्त करचे प्रयत्न करता ते भवानी शंकर तागेलें ध्यान ह्या जाग्यार सिद्ध जाता आचार्य परंपरा द्वारा अनुग्रहीत हें स्थान आशिल्लें ती सो ह्या वातावरणांत येवन कसलें एक स्पंदन प्राप्त जाल्यां की ते एक स्मृती मेमरी म्हूण मात्र वरसना ते एक कनेक्शन बसता म्हणूची खंय स्थानार असल्यार आमहांगाचें एक चिंतन केल्यार त्या वातावरणांत तुंची आमी वचूलेल वारी जाता आनी थंय थानू शक्ती आमकां प्राप्त जावच्या सूर जाता तशी पयली कोर न्हू एक्सपिरियन्सींग दॅट अगेन रिलिविंग दॅट इट वोंट बी लिमिटेड टू इमॅजिनेशन it will start working. So you will get all that protection and upliftment when you visualize yourself in this environment, no matter where you are. Having done that, then you have to do something more. That is generally mantra, etc. The मंत्रांतूय ह्याच अंश येता ती शिव आनी शक्ती दोन की एक म्हणलेलें पयलीं दोनी मुलाधारांतू शक्ती जागरण जाता शिव जागरण जायना स्पंदन जाता वय म्हाका की करचें आसा इच्छा अनाहतांतू अहम रूपेण तें म्हाका सर्वत्र पळोवचें आसा म्हण ती तीव्र इच्छा भुवनेश्वरी स्थान तें आनी म्हाका शरण वतना आज्ञाचक्रांत परे वतना सहस्रारांतू शिवागेल स्थान जाल्यार थंय ऐक्य जावन वता शिव आनी शक्ती भेद वरना ते भेद वर ती अमृत सिंचन जाता सो ही आमगेली प्रक्रिया सो ते ध्यान करना पडे तशें एक हें करून समाहित जावन नाद अनुसंधान करूं नाजाल्यार आपणाल मंत्र जप करूं ते एक कनेक्शन बसका गुरू सांगाती देवा सांगाती ती प्रक्रिया तशें केल्यार हें सगळें मुखार कल सांगलें की ते सगळें एक कलांत भवानी शंकरागेल अनुग्रह जावच्या सूर जाता ओम नंदन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवी मेस्तु प्रसन्नोस्तु गुरुः सदा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्।